नमस्कार, करमाळकर या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। काल दिनांक 3 डिसेंबर रोजी मांगी येथे एका रेडकाची शिकार इथल्या बिबट्याने केल्याची बातमी समोर येत आहे। याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मांगी येथे पोहोचले असता त्यांनी पुढील माहिती दिली। काय रात्री धारा काढून गेल्यावर त्याच्यानंतर सारी जनावरं बांधली, चारा टाकला आणि बोरीच्या झाडाखाली कुठे हे काय इथं समोर बर हां तिथं ही वासरू असतं मोठं बर काय, बाकीची वासरं आता असतात। हां बिबट्याने पहिल्या ह्यालाच ते आहे ना समोर दिसतंय समोरच हां काय, बाकीची पलीकडे आहेत वासरं। बर मग तेच उचललं, वडीत आणलं काय, इथं ह्या ठिकाणी आताडी पडलेली होती। सकाळी ज्यावेळेस मी धाराला आलो हां काय, त्यावेळेस पाहिलं मी की तिथं आताडी पडलेली होती। तर सकाळी काय मला ती रिडी दिसलीच नाही। बर मग इकडं तिकडं शोधलं तर हिथं पडलेली दिसली काय। तर बिबट्याने काय केलं, तिथून वडीत आणली अशीच, तिथं काय तिचं ही केलं आणि अशीच वडीत आणून इकडं टाकली। मोठं आकाश पोपट शिंदे, पोलीस पाटील मांगी। मला किसन गणपत शिंदे यांच्या शेतातली वास्तू बिबट्याने खाल्ल्यामुळे इथे आल्यानंतर वरिष्ठांना कळवलं। वन विभागाचे कर्मचारी आले, त्यांनी कोण आलते कर्मचारी? लटके आपले चव्हाण साहेब आले। बर बर हां त्यांनी येऊन इथली पाहणी केली, हां. इथले फोटो काढले, वरिष्ठांना कळवलं त्यांनी हां आणि त्यांनी सांगितलं हा बिबट्याचा आहे। बर तरी येथील लोकांनी, शेतकऱ्यांनी सावध राहावे व रात्री फिरताना काठी बॅटरीचा वापर करावा, हातात कानी वाजणारा मोबाईल ठेवावा। सांगाल काय आता हे शेतकऱ्यांसाठी तर थोडं भीतीचंच वातावरण आहे, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जी धास्ती ही बसलेली आहे। आता नुकसान तर भरपूर प्रमाणात होणार आहे, पण त्याचबरोबर आज जे नुकसान झालेलं आहे याची दखल घेऊन वन विभागाने ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी व याची फास्ट प्रोसेस व्हावी। कुठले अधिकारी या ठिकाणी आले होते? त्यांनी बिबट्याचा आहे हे कन्फर्म केलेलं आहे का? हा, चव्हाण साहेब आलते। चव्हाण साहेबांनी बघितलं सारी एकंदरीत परिस्थिती आणि तिकडून साऱ्या पटांगणात फिरलेलं त्याचं माग आहेत। या साऱ्या त्याच्या मागाने व एका झाडाखाली दंडाला लोळल्यामुळे तर त्याचे केसही पडलेले आहेत तिथं। त्याची खात्री करून चव्हाण साहेबांनी सांगितलं की बिबट्याच आहे। बरं, वरिष्ठ अधिकारी कोण येणार आहेत का इकडे? अजून तर काय त्यांची तशी माहिती नाही दिलेली वरिष्ठांची। डॉक्टर साहेब आलेत, बरं सरडे साहेब आलेत, बरं धुमाळ साहेब, बरं आणि तसे वन विभागाचे फक्त चव्हाण साहेब येऊन गेलेत। बरं मी डॉक्टर प्रसाद धुमाळ, वन विकास अधिकारी आहे करमाळ्यामध्ये। बरं इथं वन विभागाचे अधिकारी भेट देऊन गेलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार पावलाचे ठसे आणि बिबट्याचे केस वगैरे इथं त्यांना पुरावे सापडलेत। जनावराला खाल्ल्याचे जसं हल्ला करतात वन्य प्राणी तसं सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळं बिबट्याचा हल्ला हा बऱ्यापैकी असू शकतो आणि आता पुढील कारवाई वन विभागाच्या मार्फत ते करतील। ते जनावराचं वय, त्याचं गाय आहे का म्हैस वर्गीय आहे त्याच्यानुसार आणि म्हैस आहे ती, हां त्याच्यानुसार त्याची रक्कम ठरलेली असते आणि बाजार समितीतली पावती वगैरे ह्याच्यावरून त्याचं व्हॅल्युएशन करून मग त्याची रक्कम, सदरची रक्कम पशुपालकाला मिळते। तरी किती दिवसात किंवा महिन्यांमध्ये काय? 1-2-3 महिन्याच्या कालावधीत मिळावी असं मिळते शक्यतो।